नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, मूळव्याध ही एक समस्या आजकाल आपल्याला अनेक जणांमध्ये दिसून येते. या मूळव्याधीवरती विविध उपचार पद्धती आहेत आणि अनेक उपचार पद्धती उपलब्ध असताना सुद्धा मूळव्याधीवरती असा परिपूर्ण असा उपचार कुठं आपल्याला बघायला भेटत नाही. बऱ्याच वेळेला ऑपरेशन करतो आपण, ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा मूळव्याधीचा त्रास होतो किंवा बऱ्याच ठिकाणी इतर पद्धती सुद्धा वापरल्या जातात, त्या केल्यानंतर सुद्धा त्रास होतो. लेझर पद्धती आहे, ती वापरल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्रास होतो. पण मूळव्याधीचं नेमकं कारण जर शोधलं आणि त्या मूळव्याधीवरती योग्य असा उपचार केला तर मूळव्याध हा आजार कायमस्वरूपी मुळातून जाऊ शकतो. आणि त्यासाठी होमिओपॅथी शास्त्र एक अतिशय परिपूर्ण असं शास्त्र आहे. मित्रांनो, या शास्त्रानुसार जर तुम्ही औषधी घेतली तर निश्चितच तुम्ही या आजारापासून कायमस्वरूपी दूर होऊ शकता. नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आजकाल आपण बघतो दैनंदिनीमध्ये अनेक बदल झालेले आहेत. कधीही खाणं, कधीही उठणं, कधीही झोपणं, ह्या सगळ्यांमुळं नैसर्गिक जो असमतोल आहे आपल्याला अनेक जणांमध्ये दिसून येतो. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आपल्याला दिसून येतो तो म्हणजे आपल्या डायजेशनवरती. आपलं डायजेशन सगळं बिघडलेलं असतं. अशा वेळेला आपण ज्यावेळेला असं मूळव्याधीसारख्या कंप्लेंट चालू होतात त्यावेळेला अनेक प्रकारच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं की ह्या गोळ्या घेतल्यानंतर अजून डायजेशन बिघडून जातं, कारण त्या गोळ्या पचण्यासाठी तुमचं डायजेशन सुद्धा व्यवस्थित असणं तेवढंच गरजेचं असतं. पण आपण त्याचा कसलाही विचार न करता आपण मनाला वाटेल तसे आपण गोळ्या घेत राहतो आणि त्याचे परिणाम मात्र आपल्यावरती दिसून येतात. होमिओपॅथी शास्त्रामध्ये नेमकं याच गोष्टीवरती विचार केला जातो की नेमकं तुम्हाला मूळव्याध जी झाली आहे ती कोणत्या कारणांमुळे झालं. जसं की तुमचं खाण्यापिण्याच्या वेळा व्यवस्थित नाही आहे, किंवा तुम्ही मैद्याचे पदार्थ जास्त खाता, किंवा तुमच्या जेवणामध्ये असं बेकरीचे पदार्थ जास्त आहेत, किंवा तुम्ही आंबवलेले पदार्थ जास्त खातात. अनेक कारणं आहेत. यामुळं तुमच्या शरीरातील उष्णता वाढते, परिणामी रेक्टल रिजनमध्ये जे कोंब असतात ते वाढायला लागतात. त्याला आपण पाईल्स असं म्हणतो. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी चिरा पडतात, त्याला आपण फिशर असं म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, गुदद्वाराच्या आजूबाजूला छिद्र पडतं, त्याला आपण फिस्टुला म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला मूळव्याधीचा उपचार करताना सर्वप्रथम जाणून घ्यावं लागतं की हा पाईल्स आहे, फिशर आहे की फिस्टुला आहे. तर नेमकं कोणता प्रकार आहे हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मूळव्याधीवरती होमिओपॅथीमध्ये भरपूर औषध आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं औषध आहे हे सल्फर नावाचं. मित्रांनो, हे 200 पोटॅन्शीमध्ये घ्यायचं असतं, हप्त्यातनं एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. मात्र हे औषधं मनाने घ्यायचे नसतात. हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर फरक पडू शकतो. सल्फर औषध हे का वापरलं जातं हे तुम्हाला सांगतो, की ज्या लोकांना खूप कडक संडास होते, बारीक बारीक गिठोळ्यासारखे संडास होते, चिकट असा पदार्थ निघतो, त्यावेळेला संडास करताना कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही, अशा ज्या लोकांना कंप्लेंट आहेत आणि त्यांना मूळव्याधची तक्रार आहे, जिथे कोंब आलेले आहेत, अशा रुग्णांसाठी हे सल्फर औषध खूप उपयुक्त मानलं जातं. या सल्फर औषधासोबत दुसरं औषध घेतलं जातं, ते म्हणजे ॲस्कुलोसिप नावाचं. हे ॲस्कुलोसिप 30 पोटॅन्शीमध्ये घ्यायचं असतं. सकाळ दुपार संध्याकाळ 2-2 थेंब पाण्यात टाकून घ्यायचं असतं. मात्र हे घेताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं तेवढंच गरजेचं असतं. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध आपण जाणून घेऊ, लायकोपोडियम या नावाचं. मित्रांनो, ज्या लोकांना दीर्घकाळ बद्धकोष्ठता असते, म्हणजे खूप दिवसापासून संडासला साफ होत नाही, कडक संडास होते, किंवा संडास करताना जळजळ होतं, किंवा त्या ठिकाणी खाज येते, किंवा संडास करताना खूप ताकद लावावी लागते, कंप्लीट होत नाही, अशा ज्याही तक्रारी असतात त्या रुग्णांसाठी हे लायकोपोडियम हे वापरलं जातं. हे औषध 200 किंवा 1 पोटॅन्शीमध्ये वापरलं जातं, पण ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही घेऊ शकता. पुढचे 2 महत्त्वाचे औषधं मी तुम्हाला सांगतो, एक कोलोनसोनिया या नावाचं आणि दुसरं जे औषध आहे रटानिया या नावाचं. मित्रांनो, ज्या लोकांना कडक संडास होते, म्हणजे संडास साफच होत नाही, खूप अशी घट्ट अशी संडास होते, अशा रुग्णांसाठी हे कोलोनसिनिया क्यू वापरल्यानंतर त्यांची संडास साफ व्हायला लागते आणि मूळव्याधीची जी तीव्रता असते ती कमी व्हायला लागते आणि हळूहळू मूळव्याध देखील बरा व्हायला लागतो.
आता पुढचं औषध आपण जाणून घेऊ, रटानिया नावाचं. हे रटानिया सुद्धा अतिशय चांगलं औषध आहे. ज्या लोकांना कोंबाची मूळव्याध आहे आणि कोंबाच्या मूळव्याधीसोबत ज्या लोकांना रक्त पडतं, म्हणजे रक्ताची पिचकारी आल्यासारखं वाटतं आणि खूप असं रक्त संडास करते वेळेला निघतं, अशा रुग्णांसाठी हे रटानिया अतिशय चांगलं असं औषध आहे. पण हे दोनही औषध तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचे असतात आणि ही औषधं वापरल्यानंतर तुम्ही निश्चितपणे या मूळव्याधीच्या म्हणजे पायीच्या तक्रारीपासून बरे होऊ शकता. आता दुसरा आजार तुम्हाला सांगितला फिशर नावाचा. फिशरमध्ये सर्वोत्तम औषध चांगलं काम करणारं कोणतं असेल तर ते म्हणजे सल्फर. हे सल्फर औषध 230, 200 किंवा 1 पोटन्सीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं असतं. ते तुम्हाला ठरवतील नेमका कोणता डोस द्यायचा. त्या पद्धतीने तुम्ही जर औषध घेतलं तर त्या ठिकाणची जी खाज असते किंवा त्या ठिकाणी चिरा पडलेला असतात, त्या ठिकाणची जागा काळसर झालेली असते, तर असे हे जे लक्षणं असतात हे फिशरचे लक्षणं असतात. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही संडासला जातात त्यावेळेला जळजळ व्हायला लागते. हे सगळे लक्षणं सुद्धा या सल्फर औषधानं कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तिथेही घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचा प्रकार आहे मूळव्याधीचा फिस्टुला या नावाचा. या फिस्टुला या आजारामध्ये काय होतं की तुम्हाला मूळव्याधी बाहेरून झालेली दिसते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मूळव्याधीचं जे रेक्टम असतं म्हणजे जे आपली जी गुदद्वार आहे, गुदद्वाराच्या बाजूला एक सरासरी एक अर्धा ते 1 इंच असं एक छिद्र पडतं किंवा मग त्या ठिकाणी फोड येतो आणि फोड येऊन त्याच्यातून पस किंवा रक्त यायला लागतं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना असं वाटतं की हा छोटासा फोड आहे, या फोडानं आपल्याला काय होणार आहे, म्हणून बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की दुर्लक्ष केलं जातं. मात्र हा फोड जो असतो तो ही लास्ट स्टेप असते फिस्टुलाची. कारण फिस्टुला हा जो सुरुवात होतो तुमच्या आतल्या आतड्यापासून सुरुवात होतो. म्हणजे जवळपास त्याची जी फिस्टुलाचा जो कॅनल असतो तो कॅनलला सरासरी 3 ते 4 इंचापर्यंत आतमध्ये डीप असतो. त्यामुळं तो इतक्या लवकर तुम्हाला बाहेर पडणारा आजारांपैकी नाहीये. म्हणून लवकरात लवकर तुम्ही ज्या वेळेला त्रास सुरू होतो त्याच वेळेला तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की या फिस्टुलाला अनेक वेळेला ऑपरेशन करून सुद्धा पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते. कारण आपण ज्या वेळेला ऑपरेशन करतो फक्त वरून वरून त्याला साफ करू शकतो. फार तर एखादा इंचापर्यंत आपण त्याला डीप कट घेऊन आपण त्याला ऑपरेशन करू शकतो. पण पूर्ण कॅनल आपल्याला स्वच्छ करणं खूप कठीण असतं किंवा करता पण येत नाही. म्हणून आपल्याला ज्या वेळेला फिस्टुला होतं तर फिस्टुलावरती सगळ्यात जर कुठलं ट्रीटमेंट चांगलं असेल तर ते म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे. तर याच्यामध्ये कॅल्केरिया फॉस आहे, कॅल्केरिया फ्ल्यूर आहे, त्यामध्ये त्यासोबत तुम्हाला ॲस्कुलस हिप आहे किंवा विविध औषधं आहेत, कॅलेंडुला आहे, अनेक औषधं आपण याच्यामध्ये वापरतो आपण. तर हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर तुम्ही औषधं घेतले तर निश्चितपणे या फिस्टुलाच्या आजारामधून सुद्धा तुम्ही सहजपणे बाजूला पडू शकतो. मित्रांनो, खरोखर मूळव्याधीला नेमकं कारण जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही, बऱ्याच वेळेला काय होतं की आम्हाला लोकांचे फोन येतात की डॉक्टर आम्हाला मूळव्याधीची तक्रार आहे, पण त्यांना ज्या वेळेला विचारलं जातं नेमकं तुम्हाला मूळव्याध कुठल्या प्रकारचा आहे ते त्यांना सांगता येत नाही. मग त्यासाठी तुम्ही अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नेमकं तुम्ही जाणून घ्या तुम्हाला मूळव्याध आहे की फिशर आहे की फिस्टुला आहे म्हणजे भगंदर आहे. तर हे जाणून घेतल्यानंतर त्यावरची जी उपचार असते ती उपचार पद्धती आहे, योग्य उपचार पद्धतीनं त्यावेळेला तुम्ही जर उपचार केला तर तुम्हाला सहजपणे फरक पडू शकतो. आता झालं हे ट्रीटमेंटबद्दल, पण बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रीटमेंट सोबत आपण आपले पथ्य पाळले नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही जास्त जागरण करत असाल तर जागरण बंद करा. तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल तर ते कमी करा. मसाल्याचे पदार्थ खात असाल तर ते कमी करा. त्यासोबत तुम्हाला बऱ्याच वेळेला काय असतं, काही लोकांना कोरडं अन्न खायची सवय असते, तर हे कोरडं अन्न खाणं सुद्धा कमी करा. ज्यामुळे काय होतं, कोरडं अन्न खायला आपल्याला आवडतं, बऱ्याच वेळेला कोरड्या भाज्या सुद्धा आपल्याला खायला आवडतात, पण त्या आपल्या चवीला आवडतात, तोंडाला आवडतात, पण निश्चित पोटाला आवडत नाहीत. कारण ते पचवण्यासाठी आपल्या पोटाला जास्त ताकद लागते, आतड्यांना जास्त ताकद लागते आणि त्या कोरडं अन्न पचत नाही. म्हणून आपल्याला थोडं पातळ अन्न घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही कोरडं अन्न घेता, कोरडी भाजी खाता, कोरडी पोळी खाता, अशा वेळेला तुम्हाला त्यासोबत थोडं घुट पाणी पिणं सुद्धा तेवढं गरजेचं असतं, जेणेकरून तुमच्या आतड्यांवरती लोड येणार नाही. आता हे झालं तुम्हाला दैनंदिनीबद्दल. त्यामुळे वेळेवरती झोपणं आणि वेळेवरती उठणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, सकाळी थोडंसं फिरणं चालू करा, मध्ये मध्ये तुम्हाला फळं खा. बऱ्याच वेळेला मूळव्याधीवरती सगळ्यात सोपा उपाय आहे फळांचा.
कारण त्यामुळे काय होतं, फळामुळे तुमचं जे बिघडलेलं डायजेशन आहे ते चांगलं व्हायला लागतं. यामध्ये तुम्हाला जाम खाता येईल, पेरू म्हणतो आपण, काही ठिकाणी जाम म्हणतात, काही ठिकाणी अमृत म्हणतात, वेगवेगळे नावं आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जाम जर खाल्ला तर तुम्ही त्यावेळेला चावून चावून बियासहित जाम खा, तर त्यावेळेला सुद्धा मूळव्याधीची तक्रार कमी होते. कारण त्यामध्ये जो बियांचा भाग असतो त्यामुळे आतडे आपले साफ होतात. दुसरी गोष्ट आहे डाळिंब. डाळिंब सुद्धा मूळव्याधीवरती खूप चांगलं आहे. जी लोक डाळिंब खातात त्यांची सुद्धा संडास कडक होण्याची जी तक्रार असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्यानंतर त्या ठिकाणचे ज्यावेळेला डाळिंबाच्या बियासहित आपण डाळिंब खाल्ल्यानंतर काय होतं की तो जो चोथा असतो बियांचा तो आपल्या आतड्यातून घर्षण करून जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला चिटकलेली जी घाण असते आपल्या आतड्यांना ती सुद्धा साफ व्हायला मदत होते डाळिंबामुळं. म्हणून डाळिंब सुद्धा मूळव्याधीच्या रुग्णांसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा ताकाचा वापर अतिशय चांगला मानला जातो. यासोबत दह्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. ताजं दही तुम्ही घेऊ शकता. अशा तुम्हाला सोप्या सोप्या गोष्टी जर तुम्ही मूळव्याधीवरती वापरल्या, दैनंदिनीमध्ये चेंजेस केले, तर तुम्ही या मूळव्याधीच्या तक्रारीपासून दूर होऊ शकता. नुसतं ट्रीटमेंट घेणं किंवा उपचार करणं हा मूळव्याधीचा इलाज नाहीये. कारण एकदा जर मूळव्याध झाली म्हणजे तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे, ती कमी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिनीमध्ये बदल करणं हे तेवढंच गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही कितीही ट्रीटमेंट करत राहिला, ऑपरेशन करत राहिला, शूचर्स देत राहिला, काय काय ते करत राहिला तरी सुद्धा मूळव्याधी जात नाही. म्हणून मूळव्याध जाण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या दैनंदिनीत बदल करा, खाण्यामध्ये बदल करा, जेवताना व्यवस्थित पाणी प्या. म्हणजे जेवणाच्या अगोदर अर्धा तास पाणी पिऊ नका, नंतर पाणी पिऊ नका. जर तुम्हाला अन्न कोरडं खायचं असेल तर मधून मधून थोडं थोडं सिप सिप पाणी प्या, जेणेकरून तुमचं पचन सहज होईल, सुपद्धतीनं होईल आणि तुम्ही या मूळव्याधीच्या त्रासापासून कायमस्वरूपी बरे व्हाल. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आहे, मात्र इन्फॉर्मेटिव्ह आहे. या व्हिडिओसाठी आम्हाला अनेक प्रयत्न करावे लागतात, अनेक ठिकाणून नॉलेज घ्यावं लागतं आणि अनेक गोष्टी समजावून घेतल्यानंतरच आम्ही तुमच्यासमोर बोलू शकतो. यासाठी तुमचा एक लाईक मात्र अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबत नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर येत असतात, ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.